मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय YouTube चॅनलवरती। अखेर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 20वा हप्ता पीएम किसान योजनेचा येणार संपूर्ण बातमी आपण जाणून घेऊ। आपण पाहत आहात लोकप्रिय YouTube चॅनल। आपल्या योजनाकार YouTube चॅनलला सबस्क्राइब केल्याच्या नंतर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तर मित्रांनो, अखेर 20वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार संपूर्ण बातमी आपण जाणून घेऊ। आपण पाहत आहात लोकप्रिय YouTube चॅनल। आपल्या लोकप्रिय YouTube चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करू शकता, बेल आयकॉनला ऑल प्रेस करू शकता। प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजनेद्वारे भारत सरकारने आतापर्यंत पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 19व्या हप्त्याची रक्कम ही 25 फेब्रुवारी 2025 रोजी 2000 रुपयाची जे रक्कम आहे ती देण्यात आलेली आहे। आणि आता जो 20वा हप्ता जो आहे 19वा हप्ता देण्यात आलेला आहे, म्हणजे एकंदरीत 38,000 रुपयाचा एक आर्थिक सहाय्य या योजनेद्वारे देण्याचा उद्दिष्ट या सरकारचा आहे। या सरकारच्या माध्यमातून पीएम किसान योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये माझ्या मते तर 38,000 रुपये हे देण्यात आलेले आहे। कारण की एक हप्ता 2000 रुपयाचा 19 हप्ता टाकण्यात आले, म्हणजे 19 दुने 38,000 रुपये एकंदरीत टाकण्यात आलेले आहेत। मित्रांनो, आता 20वा हप्ता लवकरात लवकर येणार की नाही हे पण आता चेक करू शकता। ते कशा पद्धतीने चेक करायचं संपूर्ण बातमी तुमच्या पुढे आहे। तर मित्रांनो, आता आपण अधिकृत वेबसाईट सांगणार आहोत। तर pmkisan.gov अशी एक वेबसाईट आहे। या वेबसाईटला भेट द्या। पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला तुम्ही भेट देऊ शकता। भेट दिल्याच्या नंतर तुम्हाला एक इंटरफेस दिसेल आणि 19व्या हप्त्याचा स्टेटस तुम्ही काढू शकणार आहात। मित्रांनो, पीएम किसान योजनेचे हप्ते मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना 3 गोष्टींची पूर्तता करणं आवश्यक आहे। मी अनेक व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असतो, जसे की ई-केवायसी, सर्वप्रथम ई-केवायसी, दुसरं म्हणजे लँड सीडिंग स्टेटस म्हणजे लँड व्हेरिफिकेशन, दुसरं म्हणजे ई-केवायसी आणि आता नवीन ऍड झाले ते म्हणजे फार्मर आयडी। ही फार्मर आयडी पण अनिवार्य आहे। तुम्ही फार्मर आयडी काढून घ्या। आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब